नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाठारचा तो अपघात काळ ठरला, मुलानंतर बापावरही नियतीचा घाला. भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या तिहेरी भीषण अपघातातील गंभीर जखमी उदय अशोक जाधव वय 34 राहणार अंबप तालुका हातकणंगले यांचा सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. यापूर्वी त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाचा अपघातस्थळीच मृत्यू झाला होता. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला होता. विशाळगडाहून मिरजेकडे चाललेल्या गाडीने KA 29 A 6815 चालकाने मद्यधुंद अवस्थेत तळसंदे गावाच्या वळणावर प्रथम एका दुचाकीला धडक दिली. यात मोहन बाबासाहेब शेटे वय 55 राहणार कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली व माधुरी अनिल बुड्डे राहणार पारगाव जखमी झाले. यानंतर वाठारजवळ आमनापूर तालुका पलुसे येथून चावरे येथे निघालेल्या सुमोला धडक दिली. त्यानंतर काही अंतरावरून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन चारचाकी रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन अडकली. या धडकेत दुचाकीवरील उदय जाधव, त्यांची पत्नी प्रियांका, मुलगी कार्तिका वय 11 व मुलगा धैर्यशील रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी उदय यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी प्रियांका व कार्तिका यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू असून इतर जखमींना कोडोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गाडी चालक सदाशिव चिक्कय्या चिक्कन्नावर मठ राहणार सारवड विजयपूर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक भरत पाटील अधिक तपास करत आहेत.